अगदी हॉटेलमध्ये मिळतात तसे बाहेरून क्रिस्पी खुसखुशीत आणि आतमध्ये मऊसूत उडीद वडे बनवण्यासाठी काय ट्रिक वापरली पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. कधीकधी काय होतं, वडे खूप घट्ट बनतात किंवा खूप तेलकट तरी होतात. मग काय करायचं बरं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि वडे तेलात सोडण्याची एक सोपी पद्धत. वड्यांसोबत आज आपण बनवली आहे ओल्या खोबऱ्याची चटणी. हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आजच्या पाककृतीला सुरुवात करूया. रविवारी नाश्त्यासाठी जर उडीद वडे करणार असाल तर शनिवारी रात्रीच उडदाची डाळ स्वच्छ धुवून भिजत घाला. इथे मी 500 ग्रॅम म्हणजेच जवळपास 2 मोठ्या वाट्या डाळ भिजत घातली आहे. रात्रभर भिजत घातलेली उडदाची डाळ आता आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायची. मिक्सरमध्ये वाटताना एक काळजी घ्यायची की जास्त पाणी न घालता आपण हे पीठ अगदी लागलंच तर थोडं पाणी घाला. जास्त पाणी घालून पीठ वाटलं तर वडे तेलकट होतात. वाटलेल्या पिठाची कन्सिस्टन्सी ही अशीच दाटसर असू दे. उडदाची डाळ वाटून झालेली आहे. आता हे पीठ आपण चांगलं फेटून घेऊया. पीठ फेटल्यामुळे चांगले हलके होते आणि वडे चांगले फुगतात आणि जाळीदार बनतात. 2 ते 3 मिनिटे पीठ चांगले फेटून घ्या. पीठ आपण फेटून घेतलेलं आहे. मग आता आपलं पीठ व्यवस्थित फेटलं गेलं आहे की नाही हे बघण्यासाठी पाण्याचा हात घ्यायचा. ओलसर पिठाचा एक गोळा करून घ्यायचा आणि तो एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये सोडायचा. पिठाचा गोळा तरंगला की समजायचं आपलं पीठ छान झालेलं आहे. ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली? अजून एक महत्त्वाची टिप मी तुम्हाला सांगते. जेव्हा तुम्ही वडे तळायला घेणार तेव्हा पिठामध्ये मीठ टाका. कारण काय होतं, मिठामुळे पाणी सुटतं आणि तुमचं पीठ हे थोडंसं सैल होत जातं. त्यामुळे मीठ हे जेव्हा तुम्ही वडे तळायला सुरुवात करणार तेव्हाच घाला आणि पीठ चांगलं मिसळून घ्या. वडे तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. एका वाटीमध्ये पाणी घ्या. वडे सोडताना पाण्याचा हात लावून मग ते तेलामध्ये सोडायचे. वडे तळण्यासाठी तेल अगदी गरम झालेलं असलं पाहिजे, म्हणजे वडे आपले चांगले तळून निघतात. वडे तेलात सोडताना काळजी घ्या, नाहीतर तुमच्या तेल हातावरती उडू शकतं. तुम्हाला जर असे वडे तळताना भीती वाटत असेल तर मी तुम्हाला एक नवीन ट्रिक सांगते. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तेलामध्ये वडे परतून घेऊन दोन्ही बाजूने चांगले खरपूस भाजून घ्यायचे. दख्खन स्वाद या आपल्या यूट्यूब चॅनलवरती दर आठवड्याला मी पारंपरिक आणि घरगुती अशा सोप्या आणि साध्या रेसिपीज मी घेऊन येत असते. तर चॅनल अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि अशा पारंपरिक रेसिपींचा आस्वाद घ्या. आजची पाककृती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. बघा, आपले उडीद वडे अजिबात तेलकट झालेले नाही आहेत. सुरुवातीला हे वडे मी हाताने तेलात सोडलेले आहेत. आता मी तुम्हाला सोपी ट्रिक दाखवते. वडे तेलात डायरेक्ट तळताना जर तुम्हाला भीती वाटत असेल तर एक असा झारा घ्या. त्याच्या पाठीमागे पाणी लावून घ्या. पिठाचा एक गोळा त्यावरती ठेवायचा. त्याला हाताने आकार देऊन पाण्याचं पोट घेऊन त्याला मध्ये एक छिद्र पाडायचं आणि तेलामध्ये तो तळून घ्यायचा. उडीद वडे तळताना ही ट्रिक तुम्ही वापरून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली. किंवा आधीपासून जर तुम्ही ही ट्रिक वापरत असाल तरी पण मला कमेंट करून नक्की सांगा. आता या खुसखुशीत वड्यांसोबत खायला आपण खोबऱ्याची चटणी बनवूया. यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं, फुटाण्याची डाळ, कोथिंबीर, 2-3 हिरव्या मिरच्या, 2 पाकळ्या लसूण, 1 तुकडं आलं, 1 चमचा साखर, चवीपुरतं मीठ, जिरे आणि लिंबूचा रस हे सर्व साहित्य एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलं. इथे आपली खोबऱ्याची चटणी आता तयार झालेली आहे. खोबऱ्याच्या चटणीला जर तुम्हाला जिरे मोहरीची फोडणी आवडत असेल तर तुम्ही ती पण इथे देऊ शकता. उडीद वडे दिसत आहेत तर छान. आता बघूया टेस्ट करून की कसे बनलेत. माझ्या मुलाला खूप आवडतात. एकदम छान आणि क्रिस्पी. तुम्ही पण कमेंट करून नक्की सांगा की आजची उडीद वड्याची पाककृती कशी जमली येते आणि आपल्या दख्खन स्वादला सबस्क्राईब नक्की करा.
व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून आभार.